तर नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीचे अर्ज करायचं बंद झालेलं आहे। त्याचप्रमाणे नारी शक्ती दूत ॲप सुद्धा बंद झालेला आहे। त्याचप्रमाणे वेबसाईट पण बंद झालेली आहे। काय आहे नवीन अपडेट ते जाणून घेऊया आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा YouTube चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल ऑन करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओची अपडेट तुम्हाला लगेचच मिळून जाईल। तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला। तर मित्रांनो, नारी शक्ती दूत जे आहे त्याच्यावरती 3 तारखेपासून म्हणजे 3 जुलै 2024 पासून 31 जुलै 2024 पर्यंत अर्ज हे व्यवस्थितरित्या स्वीकारले जात होते। परंतु 1 ऑगस्ट 2024 पासून पोर्टल आलेला आहे। परंतु आता नारी शक्ती दूत ॲप्लिकेशनमध्ये कोणताही अर्ज हा स्वीकारला जात नाही। त्या ठिकाणी अर्ज केल्यानंतर खाली नो न्यू फॉर्म एक्सेप्टेड असा मेसेज येत आहे। परंतु आता आपल्या सरकारनं वेबसाईट पण तयार केलेली आहे, ladkibhin.maharashtra.government.in। परंतु ही वेबसाईट सुद्धा आता मेंटेनन्समध्ये गेलेली आहे। म्हणजे सध्या तांत्रिकदृष्ट्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेमध्ये अर्ज करणे हे बंद आहे। परंतु काळजी करू नका, लवकरच हे अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू होईल। मागील काळामध्ये म्हणजे 3 जुलै 2024 पासून ते 31 जुलै 2024 पर्यंत कोट्यावधी अर्ज हे शासनाकडे आलेले आहेत। त्या अर्जाचं सध्या चेकिंग सुरू आहे। त्यामुळे सध्या नारी शक्ती दूत आणि वेबसाईट पण बंद आहे। वेबसाईटवरती सध्या 40,000 पेक्षा जास्त अर्ज हे उपलब्ध झालेले आहेत। ऑनलाईन नवीन अर्ज भरण्याची प्रक्रिया लवकरच सुरू होईल। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आत्ताच आमचा चॅनल सबस्क्राइब करून ठेवा आणि शेजारील नोटिफिकेशन बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, जेणेकरून येणारे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचून जातील। धन्यवाद।